चला, काल आपण लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनला स्टार्ट केलं होतं आणि लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन कधी वापरायचं आणि यूज करताना कुठल्या पद्धतीने यूज करायचं हे आपण काल बघत होतो, बरोबर ना? म्हणजे डिफरन्शिएशन घेत असताना आपण लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन मध्ये आपण लॉगच्या प्रॉपर्टीज वापरून त्या फंक्शन साठी रिलेटेड आपण करत असतो, बरोबर ना? मग आपण जर फंक्शन यूज करत असणार आहे त्यावेळेला सपोज आपले प्रॉब्लेम्स त्याच टाइप मध्ये लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये असायला पाहिजे, बरोबर? नाव जस्ट प्रॉब्लेम्स. Now there is a first question. Okay, there is a first question is that differentiate the following function with respect to x किंवा find dy by dx. सिम्पली एवढं आपण लिहिलं त्याचाच मिनिंग काय होतं? फाइंड डेरिव्हेटिव्ह dy by dx एवढं जरी मेन्शन केलं तरी खूप होतं. नाव पहिलं एक्झाम्पल बघू आपण. नाव पहिलं एक्झाम्पल बघा. जस्ट पहिलं एक्झाम्पल. ओके, नाव एक्झाम्पल नंबर 300. 300 अजून काल ते होमवर्कचे दिले होते ते धरून जर घेतलं तर त्याच्यामध्ये आपले 302 नंबरचं एक्झाम्पल ऍडजस्ट होतात, बरोबर ना? बस 302. ओके, कंटिन्युअसली लक्षात ठेवा. युट्यूबचे जर लेक्चर मी टाकले असेल तर युट्यूबला लेक्चरला तुम्हाला सिक्वेन्स कळेल. मागच्या लेक्चरमध्ये कुठे संपलं होतं आणि सुरुवात कुठून झाली ते आपल्याला लगेच समजून जाईल. ओके, नाव 312 नंबरचं एक्झाम्पल. y इज इक्वल्स टू एक्स रेस टू एक्स. y is equals to x raised to x. It just look like a function raised to function. म्हणजे काय, इथे जो व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबलच्या पॉवरला अगेन एक इन टर्म्स ऑफ व्हेरिएबलचं काहीतरी टर्म दिलेली, बरोबर ना, पॉवर मध्ये. मग आपण काय करणार, जर अशा फॉर्म मध्ये जर काही आपल्याला फंक्शन दिलेलं असेल तर आपण इथे डेरिव्हेटिव्ह काढत असताना दोघं बाजूंना काय अप्लाय करणार? लॉग अप्लाय करणार. मग सिम्पली आपण काय म्हणणार? लेट्स टेक द गिवन फंक्शन. लक्षात घ्या, फॉर्मॅट खूप सोपा आहे. फक्त डेरिव्हेटिव्ह काढताना मोठा डेरिव्हेटिव्ह येणार एवढंच फक्त. लेट्स टेक y इज इक्वल्स टू एक्स रेस टू एक्स. दॅट्स इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन फर्स्ट मला y ची व्हॅल्यू परत रिप्लेस करावी लागते. y ची व्हॅल्यू मला ज्या ठिकाणी y असेल तो परत मला पुट करावं लागतं, म्हणून मी परत इक्वेशन फर्स्ट नाव दिलंय. नाव टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. नाव देन लॉग ऑफ y is equals to log of x raised to x. Okay, therefore x into log x. Okay, thus log y is equals to x into log x. बाकीच्या this log y is equals to x into log x. Okay, now differentiate this म्हणजे differentiate above y ला नाही म्हणता येणार, differentiate above with respect to x किंवा differentiate it with respect to x. ओके, इथे differentiate y with respect to x आपण तर तसं मेन्शन नाही करता, बरोबर ना? मग आपण असं म्हटलं चालेल का? differentiate y, लाईट गेली. differentiate y with respect to x, then 1 upon y log y चा डेरिव्हेटिव्ह 1 upon y into y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx, बरोबर? कारण चेन रूल नुसार आपण त्याचा डेरिव्हेटिव्ह काढत असतो, कारण y चा डेरिव्हेटिव्ह निघणारच आहे, पण y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x आपल्याला घ्यावा लागेल, बरोबर? नाव x into log x, x into dy dx of log x plus log x into dy dx of x by using u into v. Now 1 upon y into dy by dx is equals to x into 1 upon x. Derivative of log x is 1 upon x. Okay, plus log x into 1. Okay, now then x get cancel. हा y जो आहे तो इथे डिवाइड आहे, तिकडे येताना मल्टिप्लाय होईल. म्हणजेच काय, dy by dx is equals to y in bracket 1 plus log x 1 plus log x by equation first y ची व्हॅल्यू पुट करून द्या. ओके, बाय फर्स्ट dy by dx equal to x raised to x in a bracket 1 plus
कळत आहे? हा याचा डेरिव्हेटिव्ह, फंक्शन रेस टू फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. ओके, नाउ सिमिलरली सेकंड एक्झाम्पल, y is equals to 1 plus 1 upon x रेस टू x. हा ब्रॅकेट एक फंक्शन आहे आणि त्या फंक्शनच्या पॉवरला परत एक व्हेरिएबल आहे, म्हणजे लेट जस्ट लाईक अ फंक्शन आहे, बरोबर ना? मग आपण परत फंक्शन रेस टू फंक्शनचा वापर करण्यासाठी आपण त्याचा जस्ट यू हॅव टू यूज बाय युझिंग अँड लॉगॅरिथम. परत आपण लेट्स टेक y is equals to 1 plus 1 upon x raised to x equation first. Okay, now taking again log, take log on both side, then log y is equals to log of 1 plus 1 upon x raised to x, then this x is multiplied to log of 1 plus 1 upon x plus log y. याचा सहजासहजी डेरिव्हेटिव्ह काढता येत नाही बरं का, कारण व्हेरिएबल फंक्शन रेस टू व्हेरिएबल आहे, याचा डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह कधी निघत नाही, त्याला लॉग अप्लाय केल्याशिवाय. ओके, ही जी प्रोसेस ही आपली शॉर्टकट प्रोसेस आहे, त्यामुळे लक्षात असू द्या. लॉग वाय, आता डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x किंवा डिफरन्शिएट इट विथ रिस्पेक्ट टू x. चला, मग 1 अपॉन y इंटू dy बाय dx इक्वल्स टू x इंटू dy dx ऑफ log of 1 plus 1 upon x plus log of 1 plus 1 upon x into dy dx of x. कळतं इथपर्यंत काय घेतलं? ओके, नाव x इंटू लॉग ऑफ म्हणजे 1 अपॉन 1 प्लस 1 अपॉन x, 1 अपॉन f ऑफ x ना, लॉग ऑफ f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन f ऑफ x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x. डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह सांगा, minus 1 upon derivative of 1 is 0, 1 upon x derivative minus 1 upon x square. Okay, now log of 1 plus 1 upon x into 1, x derivative 1 येणार आहे. नाउ मग आता बघा, हा x इथे काय होऊन जाईल, कॅन्सल, एक व्हॅल्यू कॅन्सल होऊन जाईल, बरोबर. मग आता इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेतल्यानंतर 1 अपॉन x इंटू हा x इथे उरलेला, बरोबर, एक्स स्क्वेअर मधला x इकडे आला, नंतर हा क्रॉस मल्टिप्लिकेशन x प्लस 1 अपॉन x, बरोबर, प्लस लॉग ऑफ 1 प्लस 1 अपॉन x. ओके, हा x काय जाईल इथे, कॅन्सल होऊन जाईल, बरोबर. हा इकडचा y तिकडे जाताना मल्टिप्लाय, हा y इकडे घेऊ आपण इथे, चालेल का इथे? आता y ची व्हॅल्यू इक्वेशन फर्स्ट नुसार रिप्लेस करता येईल मला. मग फायनल आन्सर काय असेल माझं, फायनल आन्सर हा त्याच काय येईल मग, dy बाय dx इज इक्वल्स टू 1 प्लस 1 अपॉन x रेस टू x. हा y इथे y जो आहे त्याची व्हॅल्यू बाय इक्वेशन फर्स्ट. ओके, इन ब्रॅकेट हा मायनस 1 अपॉन x प्लस 1 प्लस लॉग ऑफ, बस इनफ, हा याचा डेरिव्हेटिव्ह आहे. परत एकदा सांगतोय, लेंदी डेरिव्हेटिव्ह असतील, लॉंग मोठे मोठे डेरिव्हेटिव्ह असतील, सोपे इंटू व्ही यू अपॉन व्ही त्या फॉर्म मध्ये आपल्याला करता येतं. पण एक लक्षात घ्या की आपल्याला प्रोडक्ट ऑफ प्रोडक्ट फंक्शन जर ना त्या ठिकाणी लॉग ऑफ लॉग मध्ये येतात, मग त्यावेळेला परत डेरिव्हेटिव्ह त्याचा परत डेरिव्हेटिव्ह त्याचा परत डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यावा लागतो. आलं लक्षात? नाव नेक्स्ट एक्झाम्पल 304 ना, 304. Okay, y is equals to x raised to root x. Okay, x raised to root x, y is equals to x raised to root x. Now let's take y is equals to x raised to root x equation first, taking okay, therefore log y is equals to log of x raised to root x, therefore root x into log of
x. Okay, now thus log y is equals to root x into log x. Differentiate y with respect to x. Okay, then 1 upon y into dy by dx equals to root x into dy by dx of log x plus log x into dy by dx of root x. Okay, now then 1 upon y into dy by dx equals to root x into 1 upon x. Okay, पॉवरची ऍडजस्टमेंट करावं लागेल इथे. log x into 1 upon 2 root x. Okay, then हा y इकडे होता, इथे काय येईल dy by dx. x can be written as like root x into root x. ओके, एक रूट एक्स कॅन्सल होऊन जाईल असं समजून घ्या वाटलं. मग 1 अपॉन रूट एक्स तिथे राहतोय. मग बघा आता y ची व्हॅल्यू y इन अ ब्रॅकेट, हा y इकडे जाताना मल्टिप्लाय झाला, काय येईल मग इथे 1 अपॉन रूट एक्स प्लस लॉग एक्स अपॉन, बरोबर. नाव याला जर 2 ने मल्टिप्लाय डिवाइड करून घेतलं तर डिनॉमिनेटर सेम होऊन जातं. इथे एक्स वाय ची व्हॅल्यू रिप्लेस करा, काय ते वाय ची व्हॅल्यू एक्स रेस टू रूट एक्स इन ब्रॅकेट 2 प्लस लॉग एक्स अपॉन 2 रूट एक्स झालं. हा त्याचा डेरिव्हेटिव्ह असेल. ओके, नेक्स्ट 305 number. Thus y is equals to x raised to 1 half. Sorry, x raised to 1 upon x. X raised to 1 upon x. Okay, now then how to show? परत एकदा लॉग, कारण पॉवरला परत x मध्ये आलाय. ओके, नाउ लेट्स टेक y is equals to x raised to 1 upon x. That's equation first. Okay, now then take log on both sides. Okay, then log y is equals to log of x raised to 1 upon x. सेम एक्झाम्पल त्याच फॉर्म मध्ये घेतले, कारण एकदा जर आपल्याला कळायला लागलेत ना एक्झॅक्टली लॉग म्हणजे काय, तर मग नंतर आपल्याला त्याच्यात थोडेसे हार्ड लेवलचे एक्झाम्पल घेता येते. ओके, आणि कुठे वापरायचं तोही नंतर कळेल. मग डिफरन्स सॉरी आपल्याला लॉग वाय इज इक्वल्स टू घ्यायचा. लॉग वाय इज इक्वल्स टू 1 अपॉन एक्स बाय एक्सपोनेंट लॉग ऑफ एक्स. बर, डिफरन्शिएट y with respect to x, then 1 upon y into dy by dx is equals to 1 upon x into d by dx of log x plus log x into d by dx of 1 upon x. बरोबर. चला मग आता 1 upon y into dy by dx 1 upon x into 1 upon x plus log x minus 1 upon x square. Then हा y तिकडे जाऊ द्या. dy by dx is equals to 1 upon y in bracket 1 upon x square minus हा प्लस आणि हा मायनस log x upon x square. y ची व्हॅल्यू रिप्लेस करा, दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे, न्यूमरेटरला ऍड करा, म्हणजे सबट्रॅक्शन आहे म्हणून x रेस टू 1 upon x 1 minus log x अपॉन x square. ऍडजस्टमेंट करत जायचं फक्त. कळतंय? डेरिव्हेटिव्ह मोठे दिसत आहेत किंवा लेंदी प्रोसेस वाले दिसत आहेत, पण सगळ्यात महत्वाचं काय, सोपं आहे. ओके, ना पुढे 306. परीक्षेला तुम्हाला असे एक्झाम्पल टाकायला पाहिजे, मग मजा. हा, मग एमसीक्यू सॉल्व्ह करायला जास्त वेळ लागेल ना. अननोन एक्झाम्पल टाकायला पाहिजे, जी माहिती नाही पुस्तकात नाही तसे, मग तुम्हाला कळेल. ओके, आणि तुम्ही एमसीक्यू बघून बघून बी लिहिलं तरी तुम्हाला कळून जाईल की मला ते जमत नाही. येत राहिलं तर तुम्ही स्वतः सॉल्व्ह करता, किती पुस्तकात राहिलं तरी तुम्ही येत राहिलं तर स्वतः सॉल्व्ह करता, हे लक्षात राहू द्या. ओके, 306 y is equals to x raised to tan inverse of x. x raised to पॉवरला काय, यालाच इक्वेशन फर्स्ट म्हणतो.
नंतरून लक्षात घ्या. ओके, नाव टेकिंग लॉग ऑन, टेक लॉग ऑन बोथ साइड. लॉग घेतल्यानंतर बघा काय मिळते, लॉग वाय इज इक्वल्स टू लॉग ऑफ एक्स रेस टू टॅन इनवर्स ऑफ एक्स, देन टॅन इनवर्स ऑफ x into log x, that's log y. Okay, differentiate y with respect to x, then 1 upon y into dy by dx. सांगा मग, tan inverse of x into d by dx of log x plus log x into d by dx of tan inverse of x. चला मग आता सांगा एक एक व्हॅल्यूज. tan inverse of x into 1 upon x, next log x, ओके, हा y तिकडे जाऊ द्या, dy by dx is equals to y in a bracket tan inverse of x upon x plus log x upon 1 plus x square. y ची व्हॅल्यू रिप्लेस करून द्या, x raised to tan inverse of x in bracket tan inverse of x upon x plus log x upon 1 plus x. झालं, कळतंय? नेक्स्ट, आता पुढचे जे एक्झाम्पल आहे ते सर्व ह्या पॉवरच्या फंक्शन मधले. ओके, पॉवरचे म्हणजे आता पुढचे एक्झाम्पल कसे, 307 पण सेक स्क्वेअर ऑफ एक्स रेस टू 1 अपॉन एक्स आहे, 308 टॅन एक्स रेस टू साइन एक्स आहे. ओके, नंतर 309 आहे लॉग एक्स रेस टू साइन एक्स आहे, म्हणजे फंक्शन रेस टू फंक्शनच्या फॉर्म मध्ये. ओके, नाव आता जे मी घेतोय ते पुढचं एक्झाम्पल आहे 310 नंबरचं, की ज्याच्यामध्ये काय प्रोडक्ट मध्ये आणि इव्हन त्याच्या पॉवरला नंबर्स आहेत. ओके, मग प्रॉडक्ट मध्ये राहिल्यानंतर आपल्याला डेरिव्हेटिव्ह थोडासा एकमेकांवर डिपेंडेंट असल्यामुळे प्रत्येकाचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला सेपरेटली काढावा लागेल लॉग अप्लाय केल्यानंतर. ते फक्त बघा. नाव 310 नंबरचा एक्झाम्पल, y is equals to x plus 1 raised to 3 by 2 into brackets set into 2x plus 3 raised to 5 by 2 7 minus 3x raised to 7 by 2. पॉवरला कॉन्स्टंट आहे त्यामुळे इथे काही व्हेरिएबल वगैरे नाहीत. ओके, पण लक्षात घ्या, पण हे तीन वेगवेगळे फंक्शन्स आहेत. जर तुम्हाला डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढायला हवं तर कसा काढणार, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह लॉग नाही असं समजून घ्या. कसा डेरिव्हेटिव्ह काढणार, एक्स रेस टू एन यू इंटू व्ही इंटू डब्ल्यू ने काढणार आली, बरोबर ना. मग तिथं प्रोसेस काही लहान आहे का, ती पण मोठीच आहे. मग सिंपल आपण जे लॉग अप्लाय करतोय, लॉग मध्ये काय, हे एक फंक्शन घ्या, दुसरं फंक्शन घ्या, तिसरं फंक्शन घ्या, एफ ऑफ एक्स इंटू जी ऑफ एक्स इंटू एच ऑफ एक्स. मग लॉग जर अप्लाय केला तर लॉग ऑफ एफ ऑफ एक्स प्लस लॉग ऑफ जी ऑफ एक्स प्लस लॉग ऑफ एच ऑफ एक्स, तिघांचा सम मध्ये प्रोडक्ट म्हणजे, आणि जी पॉवर आहे ती मल्टिप्लाय होऊन जाईल एक्सपोनेंट लॉ नुसार. मग मी काय करतो, याला इक्वेशन फर्स्ट नाव देतोय. आता दोघं बाजूला काय अप्लाय करतोय मी, लॉग, टेक लॉग ऑन बोथ साइड. RHS बदलणार नाही, RHS प्रत्येक एक्झाम्पल मध्ये सेम राहील. अलग लक्षात, लॉग वाय इज इक्वल्स टू लॉग ऑफ एक्स प्लस 1 रेस टू 3 by 2 into 2x plus 3 raised to 5 by 2 into 7 minus 3x 7 by 3. योगेश आईले. ठीक आहे, नाव तिघही फंक्शन कसे आहेत, प्रोडक्ट मध्ये. नाव बघा आता, मग आता लिहिताना कसं लिहिणार, हा लॉग वाय इथेच ठेवा. आता हे तिघे पण प्लस मध्ये येतील, बरोबर. म्हणजेच काय, लॉग ऑफ एक्स प्लस 1 रेस टू 3 by 2 प्लस log of 2x plus 3 raised to 5 by 2 plus log of 7 minus 3x raised to 7 by
आता 3 टर्म्स आहेत, तिघांमध्ये समेशन आहे, मग डेरिव्हेटिव्ह तिघांचा कसा निघेल सेपरेट, पण त्याच्या अगोदर जी पॉवर आहे ती मल्टिप्लाय करते, कॉन्स्टंटच राहणार आहे असं पण. म्हणजेच काय 3/2 इंटू लॉग ऑफ एक्स प्लस 1 प्लस 5/2 इंटू लॉग ऑफ 2x प्लस 3 प्लस 7/2 इंटू लॉग ऑफ. ओके, नाव देन एक हा लॉग वाय होता इथे. आता डेरिव्हेटिव्ह घेऊ शकता, हे कॉन्स्टंटचा काही संबंध नाही, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढा. ओके, डिफरन्शिएट y with respect to x, then 1 upon y into dy by dx. Okay, now 3 upon 2 as it is into derivative of log of x plus 1, 1 upon x plus 1. Okay, plus 5 upon 2 into log of 1 upon 2x plus 3 into 2x plus 3 चा डेरिव्हेटिव्ह 2 into 2 plus log of 1 upon into minus 3x log x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x plus 1 plus 5 upon 2 as it is log of 2x plus 3 चा डेरिव्हेटिव्ह 1 upon 2x plus 3, पण 2x plus 3 चा डेरिव्हेटिव्ह 2, नंतर 7 upon 2 as it is constant log of 7 minus 3x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon 7 minus 3x into derivative of 7 minus 3x, 7 चा डेरिव्हेटिव्ह 0 minus 3x चा डेरिव्हेटिव्ह minus 3. फक्त व्यवस्थितले हा y तिकडे जाऊ द्या. ओके, हा काय मग dy by dx is equals to 3 just y in bracket 3 upon 2 into x plus 1 plus 5, हा 2 कॅन्सल होऊन जाईल बरोबर. म्हणजे काय 5 upon 2x plus 3. ओके, नंतर प्लस 7 म्हणजे 7 into minus 3 ना बरोबर, म्हणजे काय मायनस 21 upon 2 in bracket 7 minus 3x. फक्त y ची व्हॅल्यू रिप्लेस करून द्या, ऍज इट इज राहू द्या. y ची व्हॅल्यू काय होती x plus 1 raised to 3/2 into 2x plus 3 raised to 5/2 into 7 minus 3x raised to 7/2 into पूर्ण ब्रॅकेट. आलं लक्षात, पूर्ण 3 upon 2 into x plus 1 plus 5 upon 2x plus 3 minus 21 upon 2 in bracket 7 minus 3x. ब्रॅकेट कम्प्लीट आहे, म्हणून मी सांगितलं डेरिव्हेटिव्ह खूप लेंथी. आलं लक्षात, हा पूर्ण लिहावा लागतोय. ओके, जेव्हा तुम्ही टर्म आतमध्ये टाकतात ना त्यावेळेला कॅन्सल आउट होऊन सगळे आपलं तो u into w चा रूल मधला आन्सर मिळेल. ओके, पण जस्ट लॉगरिथम वापरल्यानंतर एवढा जरी ठेवला तरी सफिशियंट. आलं लक्षात, समजलाय सर्वांना. ओके, परत पुढचं एक फंक्शन असंच काहीतरी प्रॉडक्टच्या फॉर्म मध्ये. y is equals to e raised to 3x into sin square 2x sin square x into log x. 3 वेगवेगळे फंक्शन, तिघांचा प्रॉडक्ट u into v into w in terms of x मधलं फंक्शन आहे. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, याला इक्वेशन फर्स्ट नाव दिलं. ओके, नाउ देन युजिंग एन टेक log on both sides, then log y is equals to log of e raised to 3x into log x. Okay, now then log of plus log of sin x ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे तो sin स्क्वेअर x, त्याला काय फरक पडतो, आणि log of log x. ओके, कळतंय नाही ना. मग आता एक्सपोनेंट लॉग 3x into log e कॉन्स्टंट आहे बरोबर, log e कॉन्स्टंट 1 आहे, तो असं पण आपल्याला डेरिव्हेटिव्हच्या बाहेरच काढावा लागेल किंवा 1 व्हॅल्यू रिप्लेस केली तरी चालते. प्लस
2 into log of sin x plus log of log x. Okay, then log y. Now take the derivative directly किंवा याची व्हॅल्यू 1 रिप्लेस करून मग पुढच्या स्टेप मध्ये घेऊ शकतोय. ओके, डिफरन्शिएट y with respect to x. log y चा डेरिव्हेटिव्ह 1 upon y into dy by dx is equals to 3. हा कॉन्स्टंट आहे ना. ओके, 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 प्लस 2 into 1 upon sin x into plus 1 upon log x into derivative of log x d by dx of log x. चला मग सांगा आता पुढे. जस्ट 3 plus 2 cos x upon sin x plus 1 upon x into log x. बरोबर, log x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x पुढे घेतला फक्त. नाव मग आता हा y तिकडे जाऊ द्या. काय तर बघा, dy by dx is equals to y in bracket 3 plus 2 cot x, cos upon sin is cot. Okay, now 1 upon x into log x. Okay, now y ची व्हॅल्यू रिप्लेस करा. e raised to 3x into sin square x into log x in a bracket 3 plus 2 cot x plus 1 upon x into log x. समजतं काय? कळतंय नाही? नक्की ऍडजस्टमेंट बघा नीट, पॉवर बघा, व्हॅल्यू बघा. आता थोडीशी लेवलिंग त्यांची चेंज करू आपण त्याला. ओके, नाव बरेचसे एक्झाम्पल याच फॉर्मॅट मधले, पण थोडे अजून जे आपण घेतोय ते व्हेरिएशनल आहेत, ते बघू फक्त आपण. 312 नंबरचा एक्झाम्पल सेम आहे, पण 314 नंबर आणि 313 नंबरचं काय ते बघा अगोदर. आता याच्यामध्ये पॉवर पण राहील व्हेरिएबल्स मध्ये आणि न्यूमरेटर डिनॉमिनेटरला फंक्शन्स पण राहणार. ओके, हा एक स्टँडर्ड फॉर्मॅट आहे. हा एक स्टँडर्ड फॉर्मॅट कसा असेल की ज्याच्यामध्ये आपल्याला डिफरंट पॉवरच्या व्हॅल्यूज आपल्याला तिथे ऍडजस्टमेंट करावी लागते. कॉन्स्टंट पॉवर राहील पण फंक्शन वेगवेगळ्या फॉर्म मध्ये दिले, ते लक्षात घ्या फक्त. 313 मध्ये पण डेरिव्हेटिव्ह खूप मोठा राहील याचा. ओके, नाउ 313 y is equals to in whole under root. ओके, पूर्ण अंडर रूट मध्ये. ओके, 2x plus 3 raised to 5 divided by 2x minus 1, sorry 3x minus 1 raised to 3, 5x minus 2 raised to 2. पूर्ण ब्रॅकेट इन अंडर रूट मध्ये, पूर्ण न्यूमरेटर डिनॉमिनेटर होल अंडर रूट मध्ये. ओके, नाव आता सिम्पली याला इक्वेशन फर्स्ट नाव देतो मी. इक्वेशन फर्स्ट नाव दिल्यानंतर दोघं बाजूंना अगोदर त्याला थोडंसं चेंज करून घेऊ आपण. चेंज कसं करायचं? y इज इक्वल्स टू 2x प्लस 3 रेस टू 1 अपॉन 5. ओके, डिवाइडेड बाय 3x माइनस 1 रेस टू 3 इंटू 5x माइनस 2 रेस टू 2 रेस टू 1 अपॉन 2. अगोदर त्याला पॉवर अप्लाय करून त्याला आतमध्ये घेऊन घ्या, मग नंतर बघू. टेक लॉग ऑन बोथ साइड. मग लॉग घेतला, लॉग y इज इक्वल्स टू लॉग ऑफ इन ब्रॅकेट 2x प्लस 3 रेस टू 5 3x माइनस 1 रेस टू 3 इंटू 5x माइनस 2 रेस टू 2 रेस टू 1/2. आधी तो 1/2 याला काय होऊन जाईल? मल्टिप्लाय. 1/2 मल्टिप्लाय झाला म्हणजे या पूर्ण टर्म्सला 1/2 मल्टिप्लाय करत जावं लागेल प्रत्येक टर्मला, बरोबर ना. लॉग ऑफ 2x प्लस 3 रेस टू 5
divided by 3x minus 1 raised to 3, 5x minus 2 raised to 2. ओके ना, आता हा लॉग ए अपॉन बी मध्ये अगोदर वापरावा लागेल. लॉग ए हा ए असेल आणि हा पूर्ण टर्म बी असेल. मग लॉग व्यवस्थित यूज करा. 1/2 इन अ ब्रॅकेट लॉग ऑफ हा 2x plus 3 raised to 5 minus log of 3x minus 1 अजून राहू दे त्याला, अजून आपण स्प्लिट नाही करायचं. रेस्ट टू 3 इंटू 5x मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर. चालेल. ओके, आता या लॉग मध्ये लॉग ऑफ ए इंटू लॉग बी म्हणजे ए इंटू बी जस्ट ए इंटू बी लॉग ए प्लस लॉग बी, पण इथे मायनस आहे ना, मायनस मध्ये जाईल म्हणजे प्लसच्या जागी काय होऊन जाईल मायनस होऊन जाईल. म्हणजे असं काहीतरी मिळेल 1/2 इंटू log of 2x plus 3 raised to 5 minus log of 3x minus 1 raised to 3 minus log of 5x minus 2 raised to 2. आता जी हा आतमध्ये जाऊ द्या किंवा नाही घेतला तरी चालेल, कारण तो कॉन्स्टंट आहे असं, पण त्याला काही फरक पडणार आहे. बाहेर जरी ठेवला तरी डेरिव्हेटिव्ह घेत गेलं तरी काही फरक पडणार आहे. फक्त ते व्हॅल्यू ज्या असतील त्या व्हॅल्यू व्यवस्थित लिहावं लागतील बस. ओके ना, मग याला तसं राहू द्या. ओके, हा लॉग वाय ओके 1/2. ओके चला 5 इंटू log of 2x plus 3 minus 3 into log of 3x minus 1 minus 2 into log of 5x minus 2. आता डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतात. बघा या पॉवरच्या फंक्शनला मी कसं स्प्लिट केलंय, दॅट्स ऍडिशन अँड सबट्रॅक्शन. ओके, म्हणजे डेरिव्हेटिव्ह घ्यायला मला प्रत्येक टर्मला इझी होऊन जाईल. ओके, हा लॉग मध्ये होता. नाव मग डेरिव्हेटिव्ह घेतला डायरेक्टली, डिफरन्शिएट केला. डिफरन्शिएट y with respect to x, then 1/y into dy by, चला डेरिव्हेटिव्ह घ्या. आता हा 1/2 बाहेरच ठेवा. ओके 1/2 इन अ ब्रॅकेट, चला सांगा हा 5 तसंच कॉन्स्टंट log of 2x plus 3 म्हणजे 5 अपॉन 2x plus 3 बरोबर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x plus 3 2 इंटू 2 मायनस पुढे 3 अपॉन 3x minus 1 into 3. Okay, then minus 2 upon 5x minus, बाकीच्यांना पण क्लिअर दिसत नाही तर बघा बरं. आता दिसतं का क्लिअर? नाव हा y जाऊ दे का तिकडे, तो 2y अपॉन 2 मिळेल म्हणजे dy बाय dx इज इक्वल्स टू y अपॉन 2. ओके नाव देन 10 अपॉन मायनस 9 अपॉन ओके y ची व्हॅल्यू रिप्लेस करून द्या फक्त आता. ओके y ची व्हॅल्यू रिप्लेस केल्यानंतर काय मिळतं, y ची व्हॅल्यू 1/2 इंटू अंडर रूट ऑफ ओके 2x plus 3 raised to 5 divided by 3x minus 1 raised to 3 into 5x minus 2 raised to 2 in a bracket 10 upon 2x plus 3. Now then minus 9 upon 3x minus 1 minus 10 upon 5x minus 2. कळतोय का डेरिव्हेटिव्ह? ओके लक्षात घ्या, डेरिव्हेटिव्ह काढताना आपण पॉवर्स
असे असतील तर आपल्याला काढायला सुद्धा डेरिव्हेटिव्ह त्याच पद्धतीने मोठा राहणार. ओके, नाव या पद्धतीचे फंक्शन व्यवस्थित लक्षात घ्या. डेरिव्हेटिव्ह व्यवस्थित काढता आले पाहिजे, त्याशिवाय आपल्याला ऍडजस्टमेंट जमणार नाही. नंतर असंच काहीतरी इन टर्म्स ऑफ फंक्शन मध्ये दिलेलं आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा घेणार तो बघू फक्त आपण. जस्ट 315 नंबर. 314 आता जे केलं त्याच फॉर्म मधलं आहे, फक्त ते थर्ड रूट आहे. थर्ड रूट म्हटलं तर पॉवर 1/3, इथे 1/2 होती ना पॉवर, इथे काय येणार आहे 1/3. तेवढं फक्त लक्षात असू द्या. नाव इथे 315 मध्ये लक्षात घ्या, थोडं चेंज करतो आपण फंक्शन मध्ये. ओके, y इज इक्वल्स टू साइन एक्स रेस टू लॉग एक्स डिवायडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. म्हणजे इथे फंक्शन ऑफ फंक्शन रेस टू फंक्शन तर आहेच, पण ऍज वेल फंक्शन अपॉन फंक्शन पण आहे, क्वेश्चन पण दिलेला आहे. मग लक्षात घ्या, आता याला इक्वेशन फर्स्ट असं नाव दिलंय. नंतर टेकिंग लॉग ऑन नाही, लॉग घेतल्यानंतर बघा लॉग वाय इज इक्वल्स टू लॉग ऑफ साइन एक्स रेस टू लॉग एक्स डिवायडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. चला मग आता अगोदर यू अपॉन व्ही वापरून घ्या. यू अपॉन व्ही म्हणजे क्वेश्चन वापरून घ्या, क्वेश्चन रूल काय, लॉग ऑफ साइन एक्स रेस टू लॉग एक्स मायनस लॉग ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर. हा लॉग वाय होता. बर, पुढे काय येईल म्हणजे याच्या दोघांमध्ये यू इंटू वापरावं लागेल. ओके, यू इंटू व्ही. ओके, मायनस लॉग ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर, हा लॉग वाय. आता डिफरन्शिएट करा डायरेक्ट. ओके, डिफरन्शिएट केल्यानंतर बघा, ओके 1 अपॉन वाय, फक्त झोपेत बरू नका, डिफरन्शिएट वाय विथ रिस्पेक्ट. त्याचं एक्झाम्पल सॉल्व्ह केले की तेच बरं राहणार. ओके, नाव सांगा, लॉग एक्स ॲज इट इज इंटू डी बाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ साइन एक्स प्लस लॉग ऑफ साइन एक्स इंटू डेरिवेटिव ऑफ लॉग एक्स माइनस 1 upon 1 plus x square into 2x. Okay, then take derivatives. Log x 1 upon sin x into cos x plus 1 upon x into म्हणजे याचा अरे लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स पुढे लिहिला ना फक्त, हा लॉग एक्स साइन एक्स इकडे लिहिला, मायनस 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. ना मग कॉस अपॉन साइन लॉग एक्स इंटू कॉट एक्स, इकडे वाय घेऊन घेतो मी याला, लॉग एक्स इंटू कॉट एक्स. ओके, प्लस लॉग ऑफ साइन एक्स अपॉन एक्स मायनस 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लिटेड अँड डिवाय बाय dx. वायची व्हॅल्यू पुट करून द्या. वायची व्हॅल्यू साइन एक्स रेस टू लॉग एक्स अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. पुढे लॉग एक्स इंटू कॉट एक्स प्लस लॉग ऑफ साइन एक्स अपॉन प्लस माइनस 2x अपॉन एक्स स्क्वेअर. बस डेरिव्हेटिव्ह लक्षात कळतंय का. फंक्शन जरी बदललं, फंक्शन रेस टू फंक्शन पण घेतलं तरी त्याला काही फरक पडत नाही.
आपला रेग्युलर जसा स्प्लिट करून घ्यायचं, लॉज वापरून घ्यायचे आणि मग डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. ओके ना. आता लक्षात घ्या, या सर्व एक्झाम्पलचा फॉर्मॅट तोच आहे, सर्व एक्झाम्पल त्याच फॉर्मॅट मधले आहे, याच्यामध्ये चेंजेस काहीच नाही. फक्त एक अजून थोडंसं चेंज केलेलं एक्झाम्पल आहे, त्याची लेवल जरा वेगळी आहे. ते एक्झाम्पल बघू अगोदर फक्त आपण. ओके, मला या टाईपचे एक्झाम्पल, आपण भरपूर एक्झाम्पल घेतोय, ते एक्झाम्पल्स मला सॉल्व्ह पाहिजेत. Okay, now 319. Now y is equals to sin x plus cos x raised to 1 plus tan x. त्याच्या पॉवरला आहे. sin x plus cos x तर आहेच, पण त्याच्या पॉवरला 1 plus tan x दिलेला आहे. कसं सॉल्व्ह करायचं? जे सगळे लॉग अप्लाय करून करावं लागेल. ओके, लॉग अप्लाय केल्यानंतर आपल्याला अजून काहीतरी रिलेशन मिळणार आहे, नुसतं साधं रिलेशन नाहीये त्याच्यामध्ये. आलं लक्षात? नाही तर मग सरळ सरळ आपण करून दिलं, पण आपल्याला ट्रिग्नॉमेट्रिक प्रॉपर्टीज पण वापरावं लागतील. इव्हन तो लॉगचं तर वापरायचं, ते पण ट्रिग्नॉमेट्रिक प्रॉपर्टीज आपल्याला यूज कशा करायच्या तेही लक्षात घ्या. आता नाव हे 318 नंबरचं एक्झाम्पल अर्धवट लिहिलंय बरं का, पूर्ण नाही लिहिलंय. 318 नंबरचं अंडर मध्ये a मायनस एक्स अपॉन ए प्लस एक्स तर आहे, आणि त्याला b इंटू एक्स स्क्वेअर प्लस बी असं काहीतरी पण आहे. ओके, ते परत एकदा चेंज होऊन जाईल. नाव याला इक्वेशन फर्स्ट नाव दिलं. नाव नंतर काय करायचं, याला टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. तर लॉग अप्लाय केल्यानंतर बघा, लॉग वाय इज इक्वल्स टू लॉग ऑफ साइन एक्स प्लस कॉस एक्स रेस टू 1 प्लस टॅन एक्स. ओके, 1 प्लस टॅन एक्स काय होऊन जाईल, मल्टिप्लाय, म्हणजेच काय 1 प्लस टॅन एक्स लॉग ऑफ. मग काय करायचं सांगायचं, पुढे ऍडजस्टमेंट काय, 1 प्लस टॅन एक्स ची व्हॅल्यू. बरं, अजून 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स ची व्हॅल्यू असते. हा, 1 प्लस टॅन एक्स नाही, यू इंटू व्ही. ओके, लॉग ए प्लस बी नाही आपल्याकडे, लॉग ए इंटू बी. लक्षात घ्या, नाही तर बरेच जण चालू सरळ लॉग ए प्लस लॉग बी परत एकदा अप्लाय करायचं. त्याच्यात लक्षात घ्या, फक्त याला यू घ्या आणि याला व्ही घ्या, यू इंटू व्ही अप्लाय करून त्याला डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट केलं मी with respect to x, then 1 upon y into dy by dx equals to 1 plus tan x as it is into derivative of log of sin x plus cos x plus log of sin x plus cos x into 1 plus tan x. चला डेरिव्हेटिव्ह घ्या आता याचे. काय ते बघा, 1 plus tan x as it is 1 upon cos x into derivative of sin x plus cos x, cos x minus sin x plus log of sin x plus cos x, 1 plus tan x, one side derivative 0, tan side derivative sec square x. Okay, then how to adjust it? जर सपोज मी टॅनची व्हॅल्यू रिप्लेस केली, मग टॅनची व्हॅल्यू पुट केली 1 प्लस साइन अपॉन कॉस येईल, बरोबर ना, ब्रॅकेट मध्ये. ओके, याला लिहिताना हा इकडे लिहा, कॉस एक्स मायनस साइन एक्स अपॉन साइन एक्स प्लस कॉस एक्स प्लस सेक्वेर एक्स अगोदर घ्या, सेक्वेर एक्स इंटू लॉग ऑफ साइन एक्स प्लस कॉस एक्स. ओके, नाउ क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. क्रॉस मल्टिप्लिकेशन कॉस एक्स प्लस साइन एक्स अपॉन cos x into cos x minus sin x upon sin x plus cos x plus sec x into log of sin x plus cos x. Now then
दोघे टर्म्स सेम आहेत, कॅन्सल आउट केलं. बरं पुढे हा कॉस या दोघांना सेपरेट करून दिला. कॉस अपॉन कॉस, साइन अपॉन कॉस, 1 मायनस प्लस सेक्वेअर एक्स इंटू लॉग ऑफ साइन एक्स प्लस कॉस एक्स. बरं आता काय राहिलं, फक्त वाय इकडे घ्यायचं राहिलं. बस एवढं ऍडजस्टमेंट झाली, संपला याचा डेरिव्हेटिव्ह. वाय इकडे येताना मल्टिप्लाय करायचं, हा वाय. आलं लक्षात, कळतं ना काय ऍडजस्टमेंट केली आहे नक्की. ओके, नंतर पुढचं पण असंच आहे, साइन आणि कॉस मधलं. ठीक आहे, मग आपले जवळपास 333 पर्यंत, 333 पर्यंत सेम फॉर्मॅट आहे. फॉर्मॅट म्हणजे हाच, पॉवरचा, डिनॉमिनेटरचा रिलेटेड याच्याशी रिलेटेड आपल्याला आहे. फक्त एक एक्झाम्पल घेतोय की ज्याच्यामध्ये अजून थोडं व्हेरिएशन आहे. ओके, म्हणजेच काय, आपल्याला एक वेळा लॉगने अप्लाय करावं लागेल, त्याच्यामध्ये 3 वेळा म्हणजे 2 वेळा लॉग अप्लाय करावं लागतं. अप्लाय केल्यानंतर कधी कधी का वापरायचा तो पण लक्षात घ्या. तुमच्या डेरिव्हेटिव्ह मधला सगळ्यात सोपा टॉपिक हाच आहे, पूर्ण चॅप्टर मधला सगळ्यात इझी टॉपिक हा आहे. ओके, कारण याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे काय करायचं आहे, आणि याच्या व्यतिरिक्त काही एक्झाम्पल आपल्याला जास्त पडणार नाही लॉगॅरिथमच्या फॉर्म मधले. ओके, नाव एक्झाम्पल असं काहीतरी आहे 334 नंबरचा. y इज इक्वल्स टू x रेस टू x रेस टू x, x रेस टू x रेस टू x. ओके, नाव बस इक्वेशन फर्स्ट नाव दिलं मी त्याला. ओके, दिसतो तसा नाहीये, डेरिव्हेटिव्ह खूप मोठ्या फॉर्म मध्ये येतोय. आपल्याला डबल लॉग आपल्याला तिथे अप्लाय करावा लागतोय, एकच नाही डबल लॉग. ओके, जर मी दोघं बाजूला लॉग अप्लाय करा, टेक लॉग ऑन बोथ साइड. ओके, रूलच लॉगचेच रूल वापरायचे, दुसरं काहीच नाही याच्यामध्ये. बघा आता, लॉग ऑफ वाय इज इक्वल्स टू लॉग ऑफ एक्स रेस टू एक्स रेस टू एक्स. ओके, ना आता बघा, लॉग वाय इज इक्वल्स टू एक्स रेस टू एक्स इंटू लॉग एक्स. पण आपण जर डेरिव्हेटिव्ह काढायला गेलं तर एक्स रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह कसा काढणार, परत लॉग अप्लाय करायला लागेल. टेकिंग अगेन टेक लॉग ऑन बोथ साइड, परत लॉग अप्लाय केला. हो, परत एका बाजूला थोडी अप्लाय करता येईल, दोघा बाजूला म्हणजे लॉग ऑफ लॉग वाय. बरोबर, तो चेन रूल ऑफ कॉम्पोजिट फंक्शन मध्ये गेला ना, मग तो कॉम्पोजिटचा जसा काढतो तसा काढायचा फक्त. काय, लॉग ऑफ एक्स रेस टू एक्स इंटू लॉग एक्स. ओके, मग परत लॉग ऑफ यू इंटू व्ही, ए इंटू बी, बरोबर ना, एक्स रेस टू एक्स प्लस लॉग ऑफ log x, log a plus log b. Okay, now then x into log x plus log of log x. बरोबर, हा काय होता, लॉग ऑफ फंक्शन दिसताना कसं दिसत होतं, बरोबर ना. हा एकदम पटकन निघून जाईल असं. पण बघा आता एक्सपान्शन करताना आणि डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर अजून बघा कसं होतं, डिफरन्शिएट केला. आता चला याचा डेरिव्हेटिव्ह सांगा, लॉग ऑफ लॉग वायचा 1 अपॉन लॉग वाय इंटू लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन वाय इंटू इक्वल्स टू. आता यांचा डेरिव्हेटिव्ह, याचा डेरिव्हेटिव्ह सांगा, एक्स इंटू 1 अपॉन एक्स प्लस डायरेक्ट घेतला डेरिव्हेटिव्ह यू इंटू व्ही. यू इंटू व्ही घ्यावं लागेल ना दोघांना, डायरेक्ट घेतला. काय, लॉग एक्स इंटू 1, फर्स्ट फंक्शन as it is derivative of log x is 1 upon x, नंतर सेकंड फंक्शन as it is derivative of x is 1. ओके, and then log of log x म्हणजे काय, 1 upon log x into 1 upon x. नाव पुढे कमी डायरेक्ट घेतलं तरी चालतं, म्हणजे आपल्याला माहिती असेल तर डायरेक्ट घेत गेलं तरी चालतं, पण स्टेप लेस जायचं. ओके, नाव y इंटू लॉग वाय, y इंटू लॉग वाय तिकडे पाठवून द्या. हा y इंटू लॉग वाय तिकडे पाठवला तर मला काय मिळतंय, dy बाय dx इज इक्वल्स टू लॉग y इंटू लॉग वाय इन अ ब्रॅकेट, एक्स एक्स कॅन्सल झाला, म्हणजे ब्रॅकेट मध्ये काय राहते फक्त 1 प्लस लॉग एक्स प्लस 1 अपॉन
एक्स इंटू लॉग एक्स. वायची व्हॅल्यू रिप्लेस करा. काय वायची व्हॅल्यू? एक्स रेस टू एक्स इंटू log of x raised to x. Okay, now then in a bracket 1 plus log x plus 1 upon x into log x. आता अजून हा log of x raised to x होता, मग x raised to x ला मल्टिप्लाय करून द्या, म्हणजे x raised to x into x raised to x into log x. x raised to x into x raised to x, कारण हा x raised to x ला काय होईल? मल्टिप्लाय इंटू लॉग एक्स. बरोबर आलं लक्षात? म्हणजे ॲज इट इज जरी ठेवलं तरी चालतंय, पण तो एक्स रेस टू एक्स त्याला मल्टिप्लाय करून द्या फक्त. कळतंय? समजतंय का? लक्षात घ्या, फंक्शन आपण कसं घेतोय, काय घेतोय हे जमायला पाहिजे आणि त्या फॉर्म मध्ये आपल्याला कळायला पण पाहिजे. ओके, ठीक आहे. बाकीचे एक्झाम्पल तुम्ही व्यवस्थित सॉल्व्ह करायचे, त्या पद्धतीने आन्सर्स आलेच पाहिजेत.